नमस्कार मंडळी. आज उशीर झाला मला, कारण की सकाळी गेलतो मी आपल्या पाहुण्याकडे गेलतो वाकडला. धंदा जर होते माझा तिथं खतरनाक. रूममध्ये बसून आपण ॲप चालू केलं का धंदा चालू होते आपला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण चांगला धंदा झाला. आज मी 12 वाजेकूनच केलो. त्याच्यानंतर जरा पुन्हा स्टेशनला सोडायला जायचं होतं आपलं मेवणीला. सोडलो आणि इकडं आलो घरी आपल्या रूमवर. पिलू बघा आमचं कसं खेळायला लागलं. ए पिलू काय करतो? इकडे सायकल घेऊन इकडं चल, फिरव इकडं, टर्न मार, टर्न मार, हा असं फिरव. वा 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 वा. बघा ह्याचं करामती बघा, ह्यानं कसं करायला. बघितलो का? वा 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 वा. फिरव फिरव फिरव. कोणी शिकवलं तुला सायकल? असं कोणी शिकवलं? अरे वा. हां बघितलो का कसं खेळते आपलं पिल्लू सायकल. वा 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 वा. छान. हां बघा, तुम्हाला येते का असं खेळायला? आमच्या पिल्लूला येत आहे असं खेळायला. ते काय घेतलं हातात? ते काय आहे? काय नाव त्याचं? हो पिल्लू, आता बघा बॅट घेतलंय. चल क्रिकेट खेळणार आहे का? चल खेळ. तिथं पाठीमागं बॉल आहे. काय मारतो? सिक्स का? माझ्या हातात दिले बॉल, आता मी टाकावं म्हणून सिक्स मारतो पप्पा म्हणाले. पडतूस रे. बघितलो का बॅट कुठं ठेवले? पडतूस माय, खाली उतर. आता टाकतो बॉल, बघूत कसं खेळतंय. हा मार. वरून गेलं. वाव. बघितलो का आमच्या पिल्लूला येते का क्रिकेट खेळायला? पिल्लू सांग बरं, येते का क्रिकेट खेळा? येते का? हा मी सिक्स मारतो म्हणताय. चल ह्या बारला मार. अरे सायकल आहे ना पाठीमाग. हां चल मार. वा 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 वा. जातो आता पाणी घेऊन येतो फाट्यावर. मस्तपैकी फिल्टरचं पाणी घेऊन येतो. नळाचं पाणी कसं प्यायला घेतलं का वास मारते, ते घेऊन लागते. निघालो आता, जाऊन पाणी घेऊन येतो. चल पिलो मध्ये सरक. बसले मेन मग आमचं पिल्लू दोघाजण चाललो. होय पिलो? हां पाठीमागं बघितलो का शेत कसं आहे डेंजर. ऑटो करतो चालू. हे लागली चावी. ओके ब्लूटूथ मोड पेअर्ड. आता फिरवायचं. झालं चालू. हे लाईटीचा ह्याला चालू ठेवून कधी स्टार्टर मारायचं नाही. 5-5चे 2 ठोकळे घेतो बापीपासून. आईला 5चे ठोकळे काय मिळणार गेले, लय परेशानी चालू आहे आता. 5चा ठोकळा टाकल्याशिवाय त्याचं पाणी भेटत नाही. 5-5चे कॉईन भेटायनेत मला. 10चा घेतला होता कॉईन. 10 रुपयाचं घालतो बघून. 5चं चालतंय, 10चं चालत नाही. बघितलं का आता बाहेर चालू झाले की आता पाणी गळतं. का चालू झालं पाणी. मला वाटलं 5चं घेईन. तिकडं कुंजरवाडीला 5चं घेते, इकडं 10चं आहे. चालू झालं पाणी आपलं. फर्स्ट क्लास भरते आता एवढं. होय पिलो? पिलो तोंडातले बोटं काढ. चल घेतलो 2 जार भरून आता. फर्स्ट क्लास. एक थंड पाणी, एक नॉर्मल पाणी घेतलो. आणलो पाणी. एक 20 रुपयाला, 10 रुपयाला अर्धा कॅन्ड, एक फुल. थंड पाणी 20 रुपयाला होतं. आता कुंजरवाडीला जाणार ह्याच्या पुढं. ए चल उतर खाली. उतरतो का? इकडून ये. दरवाजा उघडतोय ना मी. ये इकडून. ए सीट खराब होते, ते सीट खराब होते. ये इकडं. इकडून ये. इकडून ये. थंडगार वारा सुटले. जरा झाडं राहिले असते का पावसाळ्यामध्ये तकलीफ होते झाडं असले की. पण थंडगार असं वारं उन्हाळ्याच्या टायमाला थंडगार राहिलं असतं. पाठीमागे बघितलं का तूर. 1-2 बी पडले होते वाटतं. ह्याला लागले आता फुल. ह्या तुरीला एकच झाड आहे. हे पहा फुल लागले ह्या बी तुरीला. पोरग एक लय सळाले आपट गेला आता.
खेळायला. नादले बेकार. त्याला पोरामध्ये जोपर्यंत खेळत नाही त्यांना तोपर्यंत त्याला आता घरी त्याचा पाय टिकत नाही. आता गेलं खेळायला राहणार पोरं दिसली की झालं विषय संपला पोराचा आपल्या. जाणार म्हणजे जाणार खेळायला. कुठं फरशी कधी निघून पडते काय कळणार मला. हे दरवाजा आपटून वाऱ्यानं का नाही झाले त्याचं काम. आता मी पितो पाणी आणलं थंडगार. थकला होता. धंद्याला जायचं होतं पण जरा कामानिमित्तानं दुपारून सुट्टी झाली आपली. काय करू सुट्ट्या करायला जमाना. माझ्या मागं दवाखाना लय मोठा आहे. माझी अडचण मला माहीत आहे. दवाखाना कसं लय मोठा लागलेला आहे मला. दर महिन्याला घालावंच लागते मला. दर महिन्याला कंटिन्यू घालावंच लागते. असं त्या प्रकारचं दवाखाना फॅमिलीसाठी. पण काय करावं होतं नाविलाज आहे. थंड पाणी घेऊन आलो 20 रुपयाला. पण बिलकुल नॉर्मल पाणी आहे बरं का. 20 रुपयाला म्हणले पाणी. थंड पाणी म्हणल्यावर जरा तर थंड पाहिजे का नाही. बिलकुल नॉर्मल पाणी. काय करावं आता. अरे फिल्टरचं पाणी पिऊन आता सवय लागले. फिल्टरचंच पाणी पिवं खरं तर. कारण की आता इकडं तिकडं पाणी पिऊन ते आता आपण फिल्टरचंच पाणी प्यावं लागते खरं तर. आणि आपण म्हणतो लहानपणी आपण कुठलंही पाणी पित होतो काहीच नव्हतं. ते काळ वेगळा होता माहिती आहे का. आत्ता बी नदीत ओढ्यात हिरी तिकडं गावाकडं तिकडलं वातावरण वेगळं असतो. इकडलं वातावरण वेगळं असतं. बरोबर आहे का. तर ठीक आहे मित्रांनो, लाईक करा सपोर्ट करा. होऊ द्या जरा गरिबाचा भला. टाटा बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता उद्या कसं जाईल आपला धंदा काय सांगता येत नाही मला. कारण की एक दिवस पण सुट्टी पडलं की नाही मला लय टेन्शन येते बरं का. कारण की दिवस आणि रात्र पळावंच लागते कमवावं लागते. कारण की माझी परेशानी मला माहीत आहे. म्हणून मला एक दिवस बी सुट्टी पडला का लय अवघड होते. आज 1 वाजेकुन सोडायचं होतं सोर्यावला. पण तरीसुद्धा 12 वाजेकुन मी केलोच. 5:30 वाजता लागलो कामाला. दणकून आणलो. काल तर बिलकुल उपास होतो मी. चक्कर येऊ लागलं असं मला. तर उपास राहत जाऊ नका. थंड ज्यूस प्यात जावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुकानात लस्सी घेऊन पिऊ नका. जिथं फ्रेश बनवून देतात लस्सी तिथं पेत जावं. पण ते पॉकेटमध्ये ते ग्लासामध्ये पॅकिंग असते ते लस्सी पिऊ नका. काल मी फसलो. एक लस्सीचं ग्लास घेतलं ते असं पूर्ण फुगलेलं होतं. काढलं ते बस की नाही असं त्याचं काय म्हणतात गॅस भरलं होतं त्याच्यात. पूर्ण उडालं. परत पिऊन बघितलो एक घोट. असं एवढं बेकार लागत होतं टाकून दिलं. दुकानदार काही म्हणत नव्हतं. अहो मी सकाळपासून इकले आत्ता फ्रेश माल आहे ना. असं वास मारायला तर दुनियाभरचं. जिथं लस्सी फ्रेश भेटते तिथं पेस जावा. विषय क्लोज. ठीक आहे. आपल्या शरीरापेक्षा महत्त्व दुसरं काहीच नाही. आपल्या शरीराला नुकसान होऊ देऊ नका. पैसे घालून घ्या परत खराब झालेली वस्तू घ्या. ती काय कामाचं नाही. बरोबर आहे का. तर ठीक आहे मित्रांनो, सावध व्हा सतर्क व्हा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.